न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सरकारी विजेवर ग्रामसचिवाची बाईक चार्ज भडांगी ग्रामपंचायतीमधील प्रकार उघड। धापेवाडाजवळील भडांगी ग्रामपंचायतीमध्ये शासकीय विजेवर स्वतःची खाजगी इलेक्ट्रिक दुचाकी बाईक चार्ज करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। ग्रामपंचायत कार्यालयातील वीज बोर्डाला खाजगी गाडी प्लग इन करून मोफत चार्जिंग सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकाराचा व्हिडिओ पुरावा समोर आल्याने आणि गावात कुचपूच सुरू होताच संबंधित सचिवाने आता नरमाईची भूमिका घेतली आहे। भडांगी ग्रामपंचायत कार्यालयातील वीज ही केवळ शासकीय कामकाजासाठी आणि गावाच्या सुविधेसाठी राखीव असते, ज्याचे बिल नागरिकांच्या करातून भरले जात असताना येथील ग्रामसचिव नितीन कापसे यांनी कार्यालयातील वीज बोर्डाला आपली खाजगी दुचाकी लावून मोफत चार्जिंगचा सपाटा लावला होता। गावकरी नागरिकांचा आरोप आहे की आम्ही घाम गाळून कर भरतो आणि अधिकारी खाजगी गाड्या चार्ज करण्यासाठी का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे। पत्रकारांच्या चौकशीनंतर सचिवाची कबुली या संदर्भात सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी थेट ग्रामसचिव नितीन कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयात गाडी चार्ज केल्याची बाब मान्य केली। सरपंच कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्या नजरेसमोर नितीन कापसे यांची गाडी चार्ज करण्यात आली। तरी पण सरपंच आणि सचिव यांचे साठगाठ असल्याचे प्रकरण माहिती समोर आली आहे। प्रकरणाचे गांभीर्य आणि नागरिकांकडे असलेल्या थेट व्हिडिओ पुरावा पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी गाडीची चार्जिंग केवळ लावली होती। ग्रामसचिवाने यानंतर मी पुन्हा कधीही कार्यालयात गाडी चार्ज करणार नाही आणि यापुढे काळजी घेईल, असे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच सीताराम उईके आता या प्रकरणावर काय भूमिका घेतात आणि आपल्या कर्मचाऱ्याच्या या कृत्यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। सचिवाने आपली चूक मान्य केली असली तरी शासकीय मालमत्तेचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करणे हा प्रशासकीय नियमांचा उघड भंग असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे केवळ यापुढे करणार नाही या आश्वासनावर न थांबता तालुक्याचे गट विकास अधिकारी BDO यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर।